माझी विनंती फक्त एवढीच आहे, भजन कसंही करा, भजनात नशा असा, नशेत भजन नसू. कळतंय ना? कळतंय? भजनात नशा असावी, नशेत भजन नसू नये. बाटलीशिवाय याची ढोलकी वाजत नाही, याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, याला गोधुळी म्हणायचा. अरे घाला म्हणा गोंधळ. अहम भाग्य सोहम भाग्य प्रेम गेडा, अहम भाग्य सोहम भाग्य प्रेम गेडा, सावध होनी भजनी लागा, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या सोहम माझ्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. अहम माझ्या सोहम माझ्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. देव झाले पण आवाज फार खुश. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. भगवंताचं नाव आहे. कसं मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत का नाही? घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळी कळतंय. आता विष येते, मारणारच आहे. मध आहे तो गोड लागणारच आहे. बोलताना नाही द्यायचं त्याला. विषाचं काम आहे मारणं, मधाचं काम आहे गोडवा देणं. तसं विठ्ठलाच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं. जसं घ्या, लेकराचं नाव विठ्ठल आहे, त्याला हाक मारली ए विठ्ठला तरी पुण्य. म्हणून तर जुनी माणसं लेकरांची नावं देवाच्या नावावरून ठेवायची. इडी नव्हती ती. पहिली माय 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हती. माऊलीचं वर्णन आहे, लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जिन विसंबी वाती, ते सा ईश्वरा निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर जन्म मृत्यू लिहितंय, भविष्य लिहितंय. हे सत्य आहे. माऊली म्हणतात म्हणजे खोटं नाही. ते 12 दिवस उमटायला लागतं, पण कमीत कमी 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवायचं. येड्या नव्हत्या त्या, तुम्ही लय शहाण्या. तुम्ही जन्माला आल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. खरं आहे तुझं दादा. नाही म्हण, काही म्हणा, विज्ञानाची पिढी आहे आजची, हुशार आहे. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आताची पिढी हुशार आहे. कॅप्चरिंग पॉवर, त्यांचं जे मॅनेजमेंट आहे, जी मेंटॅलिटी आहे खूप योग्य आहे. काहीच वावगं नाही आहे. त्यांचं ज्ञान खूप आहे, पण चुकीच्या मार्गाने वापरतात. हुशार आहे, मार्गदर्शक चुकीचा आहे. पोरं हुशार नाहीत असं नाही. पहिल्यापेक्षा जे म्हाताऱ्याला कळत नाही ते नातवाला कळत. म्हाताऱ्याला मोबाईल उचला येत नाही, नातू सॉफ्टवेअर मारून दे. हुशार आहे तो. खरं आहे की नाही? लेकरं हुशार आहेत रे. चुकतोय तर फक्त मार्गदर्शन आहे. यांचं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडं. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागाई आला. म्हणला भांगताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसं झुंगरू नको, झालं नाही. जयाचे आहित धड नाही तयाचे पवित्र पुस्ती काही, अशी अवस्था त्याची. हा 2 वर्षाने आला. म्हणला भांगताय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतं. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले करे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. तू 2दा एकटा झाला.
तुझी बायको कुठे? ती मला लग्न नाही. तुम्ही सांगा डबावाडीकर किती नारळ दिले लेकरू. मी सांगते तुम्ही किती भजन केल्यावर देव भेटेल. भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विन देव न कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, भव बळे आकळे येरू विना कळे, कर तरी आवळे नाही नलगे एक भावची कारण तुका भुकेला त्याच्यामुळे काय करावं हे सुचत नाही. आणि कर्म आणि वर्म चुकल्यामुळे कर्म जे साधतो आणि वर्म जे साधन आहे. बघा, जर कर्म जगाच्या मालकाला मिळवायचं असेल तर साधन पंढरीची वारी आहे. जर कर्म पांडुरंग मिळवायचं असेल तर साधन त्याचं नाम घेणं आहे. वर्म हे साधन आहे, कर्म हे साध्य आहे. मग आम्हाला जर कर्म साधायचं आहे तर आमच्यासाठी वर्म असलं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, मग आपोआप करावा विठ्ठल. ते आपोआप सगळं करतोय. मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया घात निवारा या घालोनिया भारत इरविले संती देव राखतो. हा विश्वास आहे. हा विश्वास आला कुठून? जेव्हा त्याचं रूप या डोळ्यासमोर आहे. लक्षात घ्या, रूप याचा अर्थ आहे आत्मस्वरूप. कारण देव दिसत, मी देवाची कल्पना केली कसा आहे माझा पांडुरंग. या कल्पनेनं मला एक आपण म्हणतो ना एक अट्रॅक्शन आहे. मला जगाच्या मालकाविषयी एक उत्साह निर्माण झालाय किंवा मला तळमळ आहे, त्याच्याविषयी मला ओढ आहे. या ओढेनं मला जगाच्या मालकाच्या रूपाचं वर्णन करायला भाग पाडलाय. आणि शास्त्र प्रमाण देतात. राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवीश श्रीकळा लोपलिया रूप पाहता लोचनी सुख झाले हो. मग मी हा विचार केला, जर तू बाह्य अंगाने इतका सुंदर आहेस तर तुझं आत्मस्वरूप किती गोड असेल, तुझं नाम किती गोड असेल. तू इतका गोड आहे ना जगाचा मालक. महाराज द्वापार युगाच्या काळामध्ये जेव्हा श्रीकृष्ण जन्म झाला त्याच्या अगोदर त्रेता युगामध्ये राम जन्म झाला. राम जन्माच्या काळामध्ये राम जन्म आम्हाला त्रेता युगातला राम जन्म बघण्याचं भाग्य मिळालं नाही. अभागी लोक आहेत. कलियुगात जन्माला आलो. आम्हाला त्रेता युगाच्या राम जन्म बघता आला नाही, पण आम्हाला कलियुगातला राम सोहळा बघता येतो. हे फार सौभाग्याची गोष्ट आहे. आणि ती पिढी आहे जी पुढच्या पिढीला सांगू, अरे ते राम मंदिर झालं ना विश्वातलं सगळ्यात देखणं, त्याला आम्ही साक्षीदार होतो. ही पिढी आमच्या सौभाग्य मिळालं. या पिढीला हे सौभाग्य मिळालं की रामाचा इतका सोहळा. मग बरं काय तरुण मंडळी, 31 डिसेंबर आपला नाही. आणि तुम्हाला एक वाक्य स्पष्ट बोलू का? आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणत असतात. खरंय ना? लोकाचा श्रीमंत आहे म्हणून लोकाला बाप म्हणतो का आपण? आपला गरीब आहे म्हणून त्याला सोडतो का आपण? अगदी तसं आहे. 31 डिसेंबर हे परंपरा माणसे आले दादा. आणि विनंती बरं का, गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपला, परंपरा, ज्ञान त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे. विनंती तरुण मंडळीला, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, आपल्या बाबाची पेन नाही. हे सोडून पण काहीतरी कर्तव्य असतात माणसाची, हे की नाही? मोठे व्हा, पैसा कमवा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. असं समजू नका की आपण गरीबाची आहे. श्रीमंत आहे आपला बाप, पंढरीचा राजा, द्वारकेचा राजा आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो. त्या बापाची लेकरं आहेत आपण. एकही संत गरीब नाहीत. एकही संत गरीब नाहीत. ज्यांचा अभंग आहे, जगद्गुरु तुकोबार आहे, 65 लाखाची सावकारकी. किती? आताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. बरं का? 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंधनीत उडवायची ठरवली. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 थोडं सोनं तुकोबाराकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या. वारकरी संप्रदाय का समजून घ्यावा? आजच्या पिढीला संत का समजून घेणं गरजेचं आहे. संत कळल्याशिवाय माणुसकी कळणार नाही. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबा आहेत. तो वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा
ज्ञानेश्वरांनी माफ केलं. दुसरं छत्रपती शिवाजी महाराज, बाकीचे मला माहित नाही, गरज बी नाही. कळतंय ना? थोडा विचार करा, सामर्थ्याने विचार करा जरासा. कुठे चुकताय? मार्गदर्शन चुकताय. पैसा कमवायचा ना, पण जोडून या धन उत्तम, हे पण कळलं पाहिजे ना आजच्या पिढीला. कसा कमवायचा? अरे सगळं काही करता येतं, काहीच अवघड नाहीये, काहीच अवघड नाही. स्वतः विश्वास पाहिजे फक्त. व्यापार करायला, स्वतःची प्रसिद्धी वाढवायला ज्ञान, फक्त ज्ञान, काही नाही. आणि ज्या विज्ञानाच्या काळात तुम्ही जगता ना, तुम्हाला मूळचं ज्ञान कळत नाही. तुम्ही फक्त फळाकडे लक्ष देताय, मुळाकडे देत नाही. मूळ काय माहित? आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्राने बुध गोरक्ष बळला करीनी प्रसादे ज्ञान देवा सार चोजविले ज्ञान देवे रचिला. तो वारकरी संप्रदाय पाया आहे, त्याच्याकडेच तुमचं लक्ष नाही. आणि काय विज्ञान विज्ञान करता रे? या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. सायन्स करताय, कॉमर्स करताय, आर्ट करताय, पॉलिटेक्निकल करताय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS करताय, MBBS करताय, भरतीची तयारी करताय, मेडिकल, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय, व्यापार, राजकारण, समाजकारण, संसार, शेती, जे काही आयुष्यात करताय, तुम्हाला कुठलाही प्रश्न आणू द्या, फक्त एकदा ज्ञानेश्वरी वाचा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल विश्वासाने सांग. कठीणातल्या कठीण आणि सोप्यातल्या सोप्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरी आहे. आजच्या पिढीला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कळू द्या. एक बोट फिरवा फक्त ज्ञानेश्वरीवर, आयुष्यभर माऊली तुमचं बोट धरतील. फार मन मोठं आहे माझ्या माऊलींचं. विश्व माऊली येते. एका लेकराचं आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे? एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचं काही ताकद असेल माझ्या माऊली. विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय. जर कधी ज्ञानोबारायांचा त्रास आठवला ना, तर अंगावर काटा येतो माऊली. ज्यांनी जगाचा उद्धार करावा, त्यांच्याच लोकांनी त्यांच्या झोळीत सतत धान्य टाकू नये. दगड मातीची त्यांच्या झोळीमध्ये पाहिजे तेवढी भरती करा. ज्यांनी विश्वासाठी लढावं, ज्यांनी विश्वातलं सगळ्यात गोड, सगळ्यात सामर्थ्यवान आणि सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आमच्या पदरात टाकावं, त्या माऊलीच्या पदरात लोकांनी भाकरी टाकली. जी ज्ञानेश्वरी आमच्यासारख्या लेकरांना वैभव देते, प्रसिद्धी देते, पैसा देते, सामर्थ्य देते, समाधान देते, त्या माऊलींच्या पदरात कधीच सुख पडले. 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली माझ्या ज्ञानोबाराय. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. काय वयाचं भान ठेवतं रे? 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं, 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय. पारंगत, मेलेल्या मृत्यू झालेल्या माणसाला जिवंत करायची ताकद त्यांच्या योगामध्ये आहे. पण जेपर्यंत माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं नाही, तोपर्यंत खऱ्या समाधानाचा आणि खरा ज्ञानाचा अर्थ त्या चांगदेव महाराजांना कळला नाही. इतकी ताकद माझ्या माऊलींमध्ये आहे. काय पडलं त्या माऊलींच्या पदरात? आज त्यांच्या जीवावर आमच्यासारखे लाखो माणसं जगतात. अजून काय पाहिजे? ज्यांनी आम्हाला जगवलं, त्यांचं आयुष्य किती कटतर होतं. ज्या तुकोबारांनी आम्हाला घडवलं, ज्या गाठ्यानं आम्हाला तरवलं, वाचवलं, त्या तुकोबारांचा विचार केलाय कधी? धान्याची कोठार दुष्काळात या माणसांसाठी रिकामी केली. या माणसांनी इतकं वर वाढलं की स्वतःची बायको लेकर अन्न करून मेली. दुष्काळी आटेला द्रवेला मान, दुष्काळी आटेला द्रवेला मान, या उपकाराची परतफेड जगाच्या मालकाने काय करावी? तुकोबाराच्या मातीहून चलता ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले तर पुणे नायगाव येथे मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबाराय. तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ. काय ताकद माझ्या तुकोबारायांची, काय ज्ञानोबारायांची संपत्ती. जयाच्या आद्वारी सोन्याचा पिंपळ अंगे सगळं रेडा बोले. काय